गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचं माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. चला सुरू करूया. चाललोय आता ग्राउंडवर. बघा खेळ चालू झालाय 10 ओव्हरची मॅचचा आणि पहिली ओव्हर संपली. स्कोअर काय झालाय काका? किती? 3 रन 3 ओव्हर सर्कल. चला दुसरी विकेट. चला नेक्स्ट. 10 ओव्हरची मॅच आहे पोरांनो बरं का. हे उद्यापासून प्रॅक्टिस मॅच आहे. पाहिला कशी गर्दी वाढली बा. लय भारी आवरून आला आज. एक नंबर दिसतोय. आज आला नाही तू ग्राउंडवर. ग्राउंडवर का बरं नाही आला? विसरून गेला. चालू आहे आता मस्तपैकी रेडी टाकाटाक. आणि आज मी फुल फास्टिंग करणार आहे. फुल म्हणजे काहीच खाणार नाही, काहीच, ओनली वॉटर. बघूयात किती वेळपर्यंत टिकू शकतं. 24 तासाचं चॅलेंज घेतलं आहे मी एक असंच स्वतःसाठी. त्याच्याने बॉडी डिटॉक्स होती. आत्ताच जीव भुकेला झाला आहे. काय व्हायचं आहे दिवसभर काय माहीत. आता फॅक्टरीत बॅक साईडला गावान भरती आहे ट्रॅक्टरमध्ये. आणि इकडं फ्रंटला एक गाडी आली, त्याच्यात 7 फुटाचे पोल आहे. असे सगळे कामं चालू आहे. मोहित भाईचं प्रोडक्शन चालू आहे छान. इकडं पेवरचं पण सूरज काकाचं प्रोडक्शन चालू आहे. मग एकदम टाकाटाक चालू झालेलं आहे. आज महाशिवरात्री आहे. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हर हर शंकर, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. काकाला मटेरियल टाकायचं आहे. 18 पोल आणि 8 गोण्या सिमेंट तिथंच. तर गाडी जर खाली झाली असेल गाडी घेऊन निघून झालीच असणार आहे. शिवमच्या साईटवर गेली म्हणजे गाडी खाली होऊन जाईल. मी लेफ्ट स्क्रिप पकडतोय, राईट स्क्रिप पकडायची. तर काय करावं लागेल मला? तू बॅट उलटी पकडतोय आणि त्याच्यासाठी हेल्प घ्यायला लागतो. आता काय कुठं घरी खेळतोय तुम्ही? तू पण खेळत होता गॅस सोबत. आणि संध्याकाळी ये, मग आपण मस्त प्रॅक्टिस करू. ठीक आहे. ओके. तो लेफ्टी त्याला म्हटलं लेफ्ट बॅट पकडतो, सरळ पकडतो. तो लेफ्ट आहे का राईट आहे पहिले ते एकदा कन्फर्म कर. लेफ्टी. नक्की. मग तू जेव्हा बॅट पकडतोय ना तेव्हा तू लेफ्टी स्टान्स घे, राईट खेळू नको. तू आला का संध्याकाळी आपण प्रॅक्टिस करू. ओके. मग तू लेफ्टी बनशील, तू तुझ्या काकांसारखा. बाय बाय. हा तेवढ्यासाठीच आला होता. हा बाय बाय. खूपच कडक ऊन पडलेले आहे आज. आणि त्याच्याचमुळं हे पण सकाळी लवकर बिलगून जातं मोहित भाई आणि ते. आता 1 पर्यंत सगळं फायनल झालेलं आहे. मोहित भाईचा टेबल बंद झाला आत्ताच. पेवरचं टेबल जस्ट बंद झाला की अंकल प्रेम गावात गेले काही मटेरियल आणायला. काही मेंटेनन्सला काही वायरिंग बिरिंग लागतच राहते. सगळं ओके चालू आहे. पण माझं काय ओके चालू असं दिसत नाही मला. कारण इकडं कुडकुड चालू आहे. कारण आज पहिल्यांदा काहीच टाकलं नाही पोटात अजून. कुछ भी नहीं है पेट में, सिर्फ पानी. सुबह से पानी पानी पानी. आतापर्यंत 10 ग्लास पाणी पिऊन झालं असेल. फक्त पाण्यावरच चालू. इतकी भयंकर भूक लागली ना बास कधी. पण तरी मी कंट्रोल करतोय. कंट्रोल बघू होतं का नाही. शक्यता कमी आहे थोडीशी. कारण इतकी भयंकर भूक लागली ना. आणि भूक लागली का चिडचिड वेगळी होती. तर थोडंसं डोकं शांत ठेवून आता आजचा दिवस काढायचा प्रयत्न करतो. तर आता ही 1.5 इंचीची गाडी आली आहे. तर ही दुसऱ्या साईडवर चालली होती. पण ॲक्च्युली हिच्यात काहीतरी माल पंचनिंग झालं काहीतरी. तर त्याच्यामुळं ती आता इथंच आपल्या डेपोजवळच होती अंगणगावमध्ये. तर ते यांचा फोन आला का इथंच करून घ्या आता. कारण गाडी काय पुढे जाणार नाही. इथं आता करून घेतो ते. न्यूक्लॅम काहीतरी तुटला आहे गाडीचा. तर पाहुणालाच खेटून आता ते खाली करून घेतो. बरं तुमचं लक्ष गेलं तिथं. कुठं चालली ती गाडी आता? मागचा विकलाम तुटेल, पुढचा तुटेल. हा असतो युक्लॅम्प पाट्याचा. दोन्ही तुटलेले. याचा बोल्ट तुटेल. याचं बोलतो कधी तुटेल. आता हात ते नाही, पण तो आता ताजा तुटेल. कोणता तो? मग त्याच्यावर लोड त्याच्यावर होता ना. बोल्ट आता त्याच्यावर लोड होता ना. हा आता आता बोल्ट तुटला. हा बोलतो कधी तुटेल.
तर आता एका साईटवर चाललो आहे आम्ही. तर तिथं आहे ना सकाळी ज्या गाड्या गेल्या होत्या त्या आत्तापर्यंत रिटर्न आल्या पाहिजे होत्या. पण मग त्या मंदिरात एक कार्यक्रम असल्यामुळं थोडी आज गडबड झाली. गाडी खाली करायला लेट झालं. त्याच्यामुळे आता हे दुसऱ्या साईटवर पोल टाकायचं तो डिले झाला. ते तिकडे एक चक्कर मारतो काय परिस्थिती बघतो, कारण अजून गाडी खाली झालेली नाही असं शुभम बोलला. आता जाऊन बघतो. आणि बाकी आता एका साईटवर पण जायचं आहे. टेप घेतल्यासोबत ते पण एकदा मोजून घेतो. बाकी आत्तापर्यंत मी काही खाल्लं नाही, म्हणजे खूप छान कंट्रोल झाला. पण मम्मी बोलली उसाचा रस पिऊन घे. तो पण नव्हतं प्यायचं खरं तर, पण खरं त्याच्यामुळे थोडं स्टॅबिलिटी आली. रस पिला चालतो असं ती म्हटली. पण मग चालतो म्हणजे मला याच्यासाठी नव्हतं करायचं ते, पूर्ण वॉटरसाठी ठेवायचं होतं. पण शुगर केन पण लिक्विड आहे, मग काय अडचण नाही. हे तू बनवलं का? बनव नाही पण छान बनवलं. हे मोठा असून त्याला मारतो का रे? तो छोटा आहे म्हणून आणि ते जर सगळे बिलगले मग काय करशील? डेंजर आहे. हा काय थोडा एक तर उलटा पाडेल एकाच्यात. काय हो तिकडं? काय मध्ये काय नेमकी? पान खाली काय आहे? काय नाही रूम आहे. आपण यायचं होतं पाहून असं. हा दररोज लावणार आहे. चला जेव्हा रात्र होती 6 महिने दिवस होते. कधी? जेव्हा रावणचं साम्राज्य होतं का त्या टायमाला, तर त्या टायमाला रावणाने 6 महिने जेव्हा रात्र होती त्या टायमाला एक मंदिर बांधता ते महादेवाची पिंड बांधत होता जातो. तर दिवस उजळल्यानंतर हे काम बाकी राहून गेलेलं आहे. मी असंच ठेवलेलं आहे हो तेव्हापासून. तेव्हापासून आणि तेव्हा बांधलेलं आहे. तेव्हा बांधलं. काही नुसतं घे बावळे दे बावळे. काय शुभम तुम्हाला फॉलो वाढतोय ना. काय फॉलोअर वाढतोय? असं खोटं सांगून फॉलोअर वाढवायचे हा? मग शुरबंगला चाला तुम्ही रिअल मध्ये. काय उद्यापर्यंत आवरेल ना फिटिंग? भरपूर आहे. तो कोपरा असं इकडे हाणून झालं का डायरेक्ट ग्रेट टाकून द्या अख्खी, डायरेक्ट बघल उचलून आणलं. वा मस्त वाटते. अरे मी अख्खा भोगल वाजून काढल घ्या मग. आज नेमकी थोडी गडबड आहे. अहो तुमच्या आठी आणलं मी खास म्हणजे माहिती मी आहे. तुला सांगू का, मी खरं तर ह्या खिचडीसाठी महाशिवरात्रीला 3-4 मंदिरात हिंडून येतो माहिती आहे का. मी शिवरात्रीला स्पेशल खिचडी खायला मी जात राहतो. आता खाऊ कसं? म्हणजे मी जर खायची असते ना मी तुला पहिलेच बोललो असतो. तू तिथं खिचडी साईडला ठेव, मी आलो लगेच. आपाय आला पाय, आपाय कसा पाहू राहिला पाय. या बस आमच्या बोकडी. चला नवीन कारण सांगा. कोणाला जाईल तेवढं? दोघं खाऊन टाकाल तेवढी. नाही का ना? जमा उपास आहे. अहो शुभम एकटा खाऊन टाकाल तेवढी. नाही उपास मग उपास आहे म्हणून तर खाऊ राहिला ना. चालत नाही मला. अरे पण काय टाइमपास करताय? अहो इथून काढा हो. सिंगलच काढायचं. आंबा आहे. अरे मग आहे गाडी. काय गाडी चाबी ते. लय लहान पोरांनी टाइमपास करू राहिले सगळे. चला हो चला ना. या साईटवर आपण कंपाऊंड फिटिंग केलं होतं, तर त्याचे काही पोल शिल्लक होते इथं. हा वेळेवर आणत नाही मटेरियल, तर आता इकडे गाडी आली होती म्हणून आम्ही ते मटेरियल टाकून आणतोय. म्हणजे बस एवढेच 3 आणि 3. कोण ओला गोळा करून राहिलो साईट वरचे. कस काय एवढं लवकर आला तू? अरे एवढ्या लवकर कसं काय आला? काय प्लेनने आला काय? हवेने हवेत ओढून आणले काय?
एवढे ट्रॅफिक त्या रोडला तू आमच्या बरोबर नाही आला. तू येऊन किती जोरात आला तू. काय भयंकर काका. अरे तू आमच्या बरोबरीने आला बाईकच्या बरोबरीने एवढं ट्रॅफिक मध्ये. म्हणजे आता तुला बोलायला चान्सच नाही काही की मी हळू आलो आणि हे आलो आणि ते आलो. आता आम्ही इथं आमच्या नर्सरीतनं इकडं प्रॅक्टिस करत होतो क्रिकेटची. हे विवेकला थोडी बॅटिंग प्रॅक्टिस पाहिजे होती आणि मला थोडी बॉलिंग प्रॅक्टिस करायची होती. माझी बॉलिंग खराब आहे आणि त्याची बॅटिंग खराब आहे. बॉलिंग पण खराबच आहे. नाही तसं ते प्रॅक्टिस मॅचेस चालू होत्या ना आमच्या, म्हणून तो आला होता. आणि त्यात मी काही खाल्लेलं नाही आज, म्हणून थोडंसं एनर्जी लो वाटते. चला आता इथं रस प्यायला आलो आहे परत. थोडंसं ना भुकेनी डोकं पण दुखतं आहे आणि थोडंसं कोमट ताप पण आला आहे. तर हे तर होणारच होतं. बघूयात, फर्स्ट टाईम केलं आहे, नेक्स्ट टाईम परत करतो का नाही याचं काही गॅरंटी नाही. पण आता रसवर थोडं भागवतो आहे पोटाची भूक.